नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या पार पडणार असून त्या पार्श्वभूमीवर आज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व उमेदवार व त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत मतमोजणी प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। या बैठकीला सहाय्यक निवडणूक अधिकारी व मुख्य अधिकारी राहुल वाघ, सहाय्यक निवडणूक अधिकारी हेमंत अमृतकर, शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व उमेदवार त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। बैठकीदरम्यान मतमोजणी केंद्राची मांडणी, मतमोजणी सुरू होण्याची वेळ, फेऱ्यांची पद्धत, निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया तसेच उमेदवार व प्रतिनिधींनी पाळावयाच्या नियमांबाबत माहिती देण्यात आली। जशी आपली पिंक कलरची मतपत्रिका होती त्याच रंगाचा हा मतमोजणीचा फॉर्म असणार आहे। त्याच्यावर आपण सगळे उमेदवारांची नावे लिहिलेली आहेत आणि खाली मतमोजणी प्रतिनिधींच्या सह्या आपल्याला इथे करायच्या। हे मतमोजणीचे अगोदर तुम्हाला दिलं जाईल। हे 2 प्रतीत असेल, त्या ठिकाणी कार्बन टाकून आम्ही तुम्हाला देऊ। मतपत्रिकेप्रमाणेच पिंक कलरचा VM4 फॉर्म आहे। प्रभाग 1 साठी VM4 हा पांढऱ्या रंगाचाच फॉर्म आहे की जो काही आहे त्याची मतपत्रिका पांढरी होती आणि पांढऱ्या फॉर्मवरच आपण त्याची सगळे जे काही मत मिळालेले ते मत लिहिणार आहोत। हे फक्त एकदा पाहून घ्यायचं किंवा आपण जे काही आम्ही तर बरोबरच केलेलं आहे, पण जे काही तुमच्या उमेदवारांची नाव बरोबर आहेत की नाही आलेली तेवढं आपण करतो की शक्यतोवर 3 तासात आपलं सर्व निकाल जाहीर होतील अशा पद्धतीचा आपला प्रयत्न आहे। इतकं मोठं काम निवडणुकीचं, आदल्या दिवसाचं, मतदानाचं आपण शांतपणे पार पाडलं। उद्याचा पण आपला दिवस शांततेने पार पाडावा आणि सगळ्यांनी प्रशासनात जेवढं सहकार्य केलं तेवढं उद्या पण राहू द्यावं ही सगळ्यांना विनंती आहे। व सगळे म्हणजे नियोजन असं होतं की आज बरेच जण काही लोकांशी बोललो होतं, तर काल कोणी बाहेर होतं कालपर्यंत, आज सगळे असणार होते म्हणून ही बैठक आज घ्यायचं आपण नियोजन केलं। बाबतीत विजय असो पराजय असो तर ते आपण ते स्वीकारावं एवढीच मी आपल्याला सांगतो। आणि उद्याही त्याच पद्धतीने शांततेत सगळं आपण आपापले काम पार पाडावं। उद्या कोणी अनावश्यक तुमचे कार्यकर्ते इथं गर्दी करू नका। आपण तर तिथंच बॅरिकेडिंग करणार आहोत, त्यामुळे कोणाला सोडणार नाही आतमध्ये। प्रतिनिधींची यादी देणार सीओ साहेब, तर ज्यांच्याकडे प्रतिनिधींकडे आय कार्ड असेल त्यांना सोडणार। उद्याचं नियोजन असं असेल, जे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रत्येक 4 उमेदवार आहेत, तर 4चा प्रत्येकी एक मनुष्य सोडला जाईल प्रत्येक टेबलसाठी।